चावला की असे बोंब मारतात ना भाई तुम्ही. नमस्कार मंडळी, रात्रीचे वाजले आहेत 8. तर आम्ही आलेलो आहोत आमच्या पर्यामध्ये. तर पहिला पाऊस पडला की खेकडी बाहेर पडतात. तर तेच पकडण्यासाठी माझ्यासोबत आहे इकडे हर्षद. तर आता बघूया आपल्याला किती खेकडे मिळतात. तर पहिला पाऊस पडला की काही जी खेकडे असतात ती पिल्लं सोडण्यासाठी येतात. तर जी पिल्लं सोडणारी खेकडी आहेत ती आपण पकडणार नाही आहोत. तर जी मेल खेकडी असतील किंवा ज्यांच्यामध्ये पिल्लं नसतील तर अशीच खेकडी पकडणार आहोत. तर आता आम्ही आलेलो आहोत ऑलरेडी ओढ्यामध्ये. तर अशी एक पिशवी आणलेली आहे आणि बॅटरी हातात. बघा अशा प्रकारे हा ओढा आहे. तर चला आता बघूया. हा बघा खेकडा, बघा खेकडा बघा तुम्ही. जबरदस्त मोठा आहे. याच्या पोटामध्ये पिल्लं नाही आहेत. तर तो काहीतरी खाण्यासाठी आलेला आहे. तो खातोय काहीतरी. आणि तो बघा तिकडे पुढे बघा, जबरदस्त मोठा 2 खेकडी. हो हो हो. ओ हो. तर हा बघा, हा दुसरा एक मोठा खेकडा दिसलेला आहे. तर ह्याच्या पोटामध्ये ना पिल्लं आहे. तुम्हाला दाखवतो. आता आपण ह्याला पकडणार नाही आहोत, पण ह्याला सोडून देऊ. तुम्हाला दाखवण्यासाठी मी आता पकडतो. तर बघा ह्याच्या पोटामध्ये बघा किती पिल्लं आहेत. तर आता ह्याला आपण पकडणार नाही आहोत. छोटी छोटी लहान लहान पिल्लं आहेत. बघा खेकडा बघा केवढा मोठा आहे, जबरदस्त मोठा आहे. तर जातो. चला. तर बरीच सारी खेकडे आहेत, ती अजून बिळावरती आहेत, पाण्यामध्ये अजून उतरली नाहीत. बघा इकडे ओढ्याला अजून पाणीच नाही, पूर्णपणे सुकं आहे. अजून तेवढा पाऊस पडला नाही की ओढ्याला पाणी चालू होईल. तर 2 दिवसापासून आता पाऊस पडायला सुरुवात झाली. तो बघा त्या बिलामध्ये बघा, त्या दगडाखाली बघा, तो बघा दिसतंय, गेला. ते बघा तुम्हाला दाखवतो दगडांखाली बघा. आता बघा तो बाहेर आतमध्ये जाईल बघा. जवळ गेलो की आतमध्ये जाईल, दिसतंय, गेला. इकडचा गेला, इकडचा पण. हा बघा जबरदस्त मोठा खेकडा आहे. हा बघा. आणि तिकडे बघा त्या दगडांखालून बघा लाईन लागले, दिसतंय का तुम्हाला? ते बघा 1 2, इकडे 3. हा तो बघा, हा कुठे आहे? हा आहे त्या मोठमोठ्या दगडांखालून. ते बघा लाईन लागले. याला पकडूया आधी. तिथेच आहे. तर आता तुम्हाला दाखवतो. हा बघा हा खेकडा आहे ना, हा बघा. आता ह्याच्या पोटामध्ये पिल्लं असतील, तर हा पिल्लं सोडण्यासाठी आलेला आहे. हे बघा
तुम्ही बघू शकता इकडे. हे बघा पिल्ला सोडण्यासाठी आलेले, तर त्याला आपण पकडणार नाही आहोत. ओ, खेकड्याची साईज बघा कसा बसलाय बघा, निवांत बसलाय. तर आता निघालोय घरी. बऱ्यापैकी खेकडी भेटलेली आहेत. तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवतो किती मिळालेत. हर्षद किती असतील? जास्त आहेत. सर्व झोपले. 10 वाजले असतील. घरी आलोय. पावसाने भिजलो, पाऊस होता. हे बघा 10 वाजले. तर आता बघूया, तुम्हाला दाखवतो किती आहेत खेकडी ती. खडखड 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 आवाज करतायत. बस 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 बस. चला तुम्ही आणले पुढे मारा. पुंगीवाला आला, पुंगीवाला. पुंगीवाला. उई चोपट कसली पकडली त्यांनी. बघा दादा हाताशी. हे बघा या बादलीमध्ये आहेत, याच्यामध्ये आहेत, याच्यामध्ये थोडीशी आहेत आणि आणखी पिशवी बाकी आहे. केवढी मोठी मोठी बघा, साईज बघा जबरदस्त मोठी मोठी आहेत. हे बघा भाईने आमच्या पकडला. चावेल ना तेव्हा समजेल भाई. हां नाही. पाटणी करून झालेली आहे. हे हर्षदला पिशवीमध्ये दिले आहे आणि इकडे हे बघा बादलीमध्ये आता मला ठेवले. हा बघा खेकडा बघा बाबांनी कसला पकडला आहे भाई. केवढा आहे बघा, जबरदस्त. चावला की असे बोंब मारतात ना भाई तुम्ही. खूप जबरदस्त. तर हर्षद भेटू. तर खेकडी खूप मिळाली. तर पहिल्यांदा पाऊस पडला की अशा प्रकारे ही भरपूर खेकडी बाहेर पडतात. काही पिल्लं सोडण्यासाठी, काही अन्नाच्या शोधामध्ये पाण्यामध्ये येतात. तर त्यामुळे ती पळत नाही जास्त. काही बिलावरती असतात ती पटकन बिलामध्ये येतात. तर बिलावरती भरपूर सारी होती आणि मोठी मोठी होती. जवळजवळ 60 ते 70 खेकडे असतील आणि आम्ही जर पिल्लवाली पकडली असती तर आणखी 100च्या वरती गेली असती. पिशवीमध्ये वजन एवढं झालं असतं की आणताना भारी पडलं असतं. हर्षदला उचलता आली नसती बॅग, एवढी वजन झाली असती. तर अशा प्रकारे ही खेकडी भेटली. तर आता ही बरीचशी खेकडी आहेत, ती सर्व नातेवाईकांना देऊ. तर चला मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढंच. तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा. चला तर बाय.